या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. पुण्यातील महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राधानगरीतील राजर्षी शाहू विद्या मंदिरच्या 29 विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केलं. 5 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरला असल्याची माहिती मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी देसाई यांनी दिली. राजर्षी शाहू विद्या मंदिरमधील प्रथमच शिष्यवृत्तीसाठी 31 विद्यार्थ्यांपैकी 29 पात्र ठरले. शाहू विद्या मंदिरनं महाराष्ट्रासह कोल्हापूर जिल्ह्यात लौकिक मिळवला आहे. 270 गुण मिळवणारा अर्जुन उमेश पन्हाळकर हा जिल्ह्यात चौथा, 266 गुण प्राप्त श्रेयस सुरेश शेट्टी 6वा, 258 गुण मिळवणारी प्रगती दीपक शेट्टी जिल्ह्यात 10वी, 252 गुण प्राप्त मंत्रा दीपक मोर्ये, 250 गुण प्राप्त वेदांत सुनील हासुरे, 250 गुण असे 5 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले असून 5वीच्या वर्गात तब्बल 10 मुलांना 240 पेक्षा जास्त गुण मिळून देखील थोडक्यात शिष्यवृत्तीला हुकावं लागलं. वर्गाच्या एकूण 31 पटांपैकी तब्बल 29 विद्यार्थी पात्र झाले आहेत. शाळेचा 93.54% निकाल लागला आहे. या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक बंडोपंत पाटील यांनी मार्गदर्शन केलं. माजी मुख्याध्यापक दशरथ साळवी यांचं विशेष मार्गदर्शन, केंद्र प्रमुख प्रकाश कानकेकर यांचं प्रोत्साहन, शिक्षण विस्तार अधिकारी नारायण आयरे, ज्योतिराम पाटील शिक्षण विस्तार अधिकारी, दीपकराव मेंगाणे गट शिक्षण विकास अधिकारी, धनंजय मेंगाणे यांची प्रेरणा, तर शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, सर्व पालक, शिक्षक यांचं सहकार्य लाभल्याचं मुख्याध्यापक विजयालक्ष्मी देसाई यांनी सांगितलं. TV नेक्स्ट मराठीसाठी राधानगरीहून विजय बकरे.